तुमचं पण युरिक ॲसिड 7च्या वर गेला आहे का? तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. जेव्हा तुमच्या शरीरात युरिक ॲसिड वाढलेलं आहे तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पायाचा अंगठा किंवा टाच हे अत्यंत जास्त प्रमाणात वेदना करायला लागतात आणि काहीही केलं तरी ते कमी होत नसतं. कारण काय, अनेक पेशंट्सना असं वाटतं की हा संधिवात आहे, पण हा संधिवात नसून हा एक प्रकारचा गाऊट आहे की ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वेदना हे प्युरिन्स तिथे क्रिस्टल साठल्यामुळे होत असतं. अशा वेळेस तुम्हाला शरीरातील जी काही उष्णता वाढली आहे, ॲसिड वाढलं आहे, ते कमी करणं तसंच मूत्रल मार्ग स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही चंदनाचं जे खोड आहे ते सहाणेवर उगाळून घ्यायचं आहे आणि त्याचं जे गंध असतं ते सकाळी 1 चमचा आणि रात्री 1 चमचा ह्याचं सेवन करायचं आहे. तसंच दुसरा उपाय म्हणजे तुमच्या पायाला जिथे वेदना होत आहे, टाच दुखत आहे, तिथे लावायला तुम्ही चंदन बला हे तेल वापरू शकता की ज्याने तुमच्या पायाचा जो उष्ण स्पर्श झालेला आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि वेदना कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे. हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा आणि ज्या मित्रमैत्रिणींचा युरिक ॲसिड काउंट वाढला आहे त्यांना हे रील नक्की पाठवा.